आकाशात काळे ढग दाटून आले होते. थंड वारा सुटला होता. गावातील प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अचानक विजा चमकल्या आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या. काही क्षणातच संपूर्ण गाव पावसाने न्हाऊन निघाले. कोरडी पडलेली जमीन ओलाव्याने भरून गेली होती. शेतकरी आनंदाने आपल्या शेताकडे निघाले होते. बैलांच्या मदतीने शेतीची मशागत सुरू झाली. पावसाचे थेंब मातीवर पडताच दरवळणारा सुगंध सर्वत्र पसरला. गावातील लहान मुलं धावत घराबाहेर आली. त्यांनी कागदाच्या होड्या बनवल्या. छोट्या पाण्याच्या प्रवाहात त्या होड्या सोडल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून प्रत्येकाच्या मनात हसू फुलले. जंगलाच्या काठावर एक सुंदर मोर आपला पिसारा फुलवून नाचत होता. त्याचा नाच पाहून जणू निसर्गही आनंद साजरा करत होता. तेवढ्यात आपली लाल परी म्हणजेच एसटी बस गावाच्या रस्त्यावरून हळूहळू पुढे सरकत आली. पावसात सरी झेलत ती गावाला शहरांशी जोडत होती. काही दिवसातच गाव हिरवेगार शालूने नटले. शेतीमध्ये पिके डोलू लागली. ओढे, नद्या आणि विहिरी पाण्याने भरून गेल्या. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते. मान्सून फक्त पाऊस घेऊन आला नव्हता, तर त्याच्यासाठी तो नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि समृद्धी घेऊन आला होता. पाऊस हा फक्त निसर्गाचा उत्सव नसतो, तर गावाच्या जीवनाला जीवनसंजीवनी देणारा आनंद सोहळा असतो. या पावसात शेतकरी सुखावतो. आपली पाहिलेली स्वप्ने त्याला पूर्ण होतील असे वाटते आणि तो त्यासाठी जीवापाड प्रयत्न करतो. पाऊस हा सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. पावसाविना आपल्याला पाणी मिळत नाही. धान्य पिकवण्यासाठी शेतीला पाणी पुरेसे नसते. त्यामुळे पाऊस हा सर्वात जास्त प्रिय असतो. लहान मुले, मोठी माणसं, निसर्गप्रेमी या सर्वांचा आवडता ऋतू हा पावसाळा आहे. पावसामध्ये लोक फिरायला जातात, फॅमिलीसोबत एन्जॉय करतात, नवीन नवीन फोटो काढतात, व्हिडिओ टिपतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. तर मित्रांनो, पावसाबद्दल तुमचे प्रेम आम्हाला कमेंटमध्ये कळवा. स्टोरी कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्या गावातल्या मान्सूनबद्दल काही अनुभव असतील ते आम्हाला शेअर करा. धन्यवाद.